एवढंच ध्यास ठेवायचा. मनामध्ये संकल्प करायचा की माझ्याकडनं चांगले सतकर्म करून घ्या. हे स्वामींना आपण साकडं घालायचं. सतकर्म म्हणजे आपण असं नाही की दुसऱ्यांचा वाईट विचार करून आपण चांगलं करणं, असं नाही. दुसऱ्याचं चांगलं व्हावं, त्यावेळेस आमचंही चांगलं व्हावं, हे आपले सतकर्म आहेत स्वामी महाराजांसमोर. आणि त्यांना तीच विनंती सांगायची, मग तुम्हाला जीवनामधले कसलीच अडचण येणार नाही. हे आज परमपूज्य गुरु माऊली आपल्याला सांगत आहे, स्वामी महाराज सांगत आहेत. मग आपल्याला ध्यास आणि केंद्र हे आपल्या स्वामींचं कार्य आपल्याला करायचं, एवढं आपण लक्षात ठेवावं. हा ग्रंथ आहे 5वा वेद असून हे पवित्रता जेवढी तुम्ही पाळसाल तेवढं तुम्ही चांगला ग्रंथ आहे. आता आमच्याकडे काही वर्षानंतर सेवेकरी आले. आम्ही दत्त जयंतीला बसलो म्हणे मागच्या वर्षी, आणि आमचा ग्रंथ द्या म्हणे. कुठे म्हणे? ग्रंथ इथंच ठेवून गेले आणि घरी गेले. आजचा ग्रंथ 1 वर्षानंतर उजडला, दिवस आला 1 वर्षानंतर दत्त महाराजांचा, आम्हाला ग्रंथ द्या म्हणे. आमचा कुठे गेला म्हणे? मग वर्षभर गेले कुठे तुम्ही? आम्हाला मेजर प्रॉब्लेम होता. मेजर प्रॉब्लेम 1 महिना असेल, 2 महिना असेल, 3 महिना असेल, अख्खं 1 वर्ष. मग आम्ही तुमचा ग्रंथ सामावून ठेवायचा का? मग अशी आपली हायगईपणा आहे. मग त्या 5व्या वेदाचं महत्त्व काय तुम्हाला? मग ग्रंथ आज तुम्ही ग्रंथ वाचन करता, काही वर्षानंतर काढता, त्याच्यामध्ये जुनं फुलं निघतात, वाळलेली फुलं आहेत, त्यामध्ये सुकलेली फुलं असतात, त्यामध्ये ग्रंथाच्या आजूबाजूला मुंग्या लागलेल्या असतात, ग्रंथ व्यवस्थिशीर नसतं. बघून घ्या आपण आपले ग्रंथ आहे असे आहेत का. असं करू नका. हा जो 5वा वेद आहे त्याचं पवित्रता जेवढी पाळसाल आणि हा ग्रंथ आपल्या घरामध्ये ठेवसाल तर आपल्या घरामधला वास्तुदोष आणि पितृदोष दूर होतो. कोणी म्हणतं आपलं वाचन झालं आमचं की काही टेन्शन नाही, ग्रंथ कुठेही टाकून दिला. स्वच्छ ते ग्रंथ ठेवावा, त्यानंतर आपल्या घरामध्ये ठेवावा. असं जर केलं तर आपल्या घरामधला वास्तुदोष आणि पितृदोष दूर होतो. असं का? कारण परमपूज्य गुरु माऊली सांगितलं, हा जर ग्रंथ तुम्ही 11 वेळा जर वाचन केला तर तुमचं पूर्णतः नशीब बदलतं, नशीब पलटतं. एकमेव असा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाच्या माध्यमातून तुमचं सगळं होता बदलतं. कोणाकडे हात दाखवायची सुद्धा गरज नाही. आज परमपूज्य गुरु माऊली तळमे सांगत आहेत, एवढं आपण लक्षात ठेवावं. जे आज ग्रंथ 5व्या वेदाच्या नुसार हे आपण परमपूज्य गुरु माऊली सांगितले, तेवढी आपण स्वच्छता पाळावी. त्यामध्ये नियमावली असं आहे, त्यामध्ये आपण अशी नियमावली ठेवावी. ग्रंथ वाचन करत असताना ग्रंथ कोणी सांगतं की खाण्यावरती येतं, जेवायचं काय? जेवणामध्ये आता काय करायचं? कांदा, लसण आणि वरम भात हे 4 वस्तू फक्त वर्ज्य आहेत. जे गुरुक्षेत्राला बसतील त्यांनाच नियम आहे, घरातल्यांना नियम नाही. जे गुरुक्षेत्राला बसले त्यांनाच फक्त नियम आहे. कांदा, लसण आणि वरम भात हे 4 वस्तू खायच्या नाही. कारण की का, आपण वाचायला बसले असताना आपल्याला आळस येऊ नये, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ नये, म्हणून आपण हा ग्रंथ वाचायला ती नियमावली पाळतो. दुसरं आहे, त्यामध्ये आपण घरामध्ये कोणी म्हणतं की आता तेल खायचं नाही, सोयाबीनचं खायचं, सूर्यफुलाचं खायचं, असं काहीही नाही. कोणतंही तेल चालतं, त्यामध्ये तेलाचा असा प्रश्न नाही. उपवास आला तर उपवासामध्ये आपण शेंगाड्याचं पीठ खा, उपवासाचा राजगिरा असेल, भगर असेल ती खावी. कोणी म्हणतं साबुदाणा 24 तास शरीरामध्ये पचत नसतं, साबुदाणा खाण्यामध्ये ती नियमावली करावी. त्यानंतर आता फळं, ड्रायफ्रूट्स, फळं सगळं वगैरे सगळं चालतं. दूध, दही, फळं वगैरे सगळं चालतं. खाण्यामध्ये खायचं असेल पोळी भाजी कोणतीही चालतं. आणि भाकर असेल तर भाकर खायची, किंवा पोळी असेल तर पोळीच आपण 7 दिवस खायची. एवढी नियमावली आहे.